हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 38 साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कटिंग पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा इथं मी पाठीमागचा जो पार्ट होता तर तो या पद्धतीने बघा पेपर घेतलेला आहे, त्याला बंद बाजूकडून या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे। तर 5.5 इंच मी इथं शोल्डर टाकलेला आहे आणि इथं बघा मुंडा आहे तो 6 इंच घेतलेला आहे। तर हे बघा 6 इंच। त्याच्यानंतर बघा ब्लाऊजची उंची आहे तर इथं मी 14 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला छातीचा चौथा भाग आणि त्याच्यात आपल्याला 1.5 इंच इथं मार्जिन घ्यायची आहे। तर तुम्ही 2 इंच सुद्धा इथं घेऊ शकता। आता खालच्या साईडला 11 इंच आलेलं होतं, तेच मी वरच्या साईडला आलं होतं तेच खालच्या साईडला 11 इंच घेतलं। आता बघा मुंड्याचं इथं मध्यभाग करायचा आहे, म्हणजे 3 इंचावरती मी मार्किंग केलेली आहे। 6 इंच आपला मुंडा होता। त्याच्यानंतर बघा मुंड्याचे आकार काढण्यासाठी पाठीमागचा जो मुंडा आहे त्याला 1.5 इंचावरती आकार द्यायचा आणि पुढचा आहे त्याला 1 इंचावरती इथं व्यवस्थित आपल्याला आकार द्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने व्यवस्थित इथं मुंड्याचे आकार देऊन द्यायचे आणि जिथं आपण बघा छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला मुंड्याचे आकार व्यवस्थित द्यायचे आहे। तर हे बघा तिथपर्यंतच आकार आपल्याला या पद्धतीने देऊन द्यायचे। तर बघा इथं व्यवस्थित इथं मी मार्किंग करून घेतली मुंड्याची। त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं पहिले कटिंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढची जी मापं आहे ते टाकायला सोपं जाईल। तर पहा इथं मी या पद्धतीने कटिंग करून घेते। तर सर्वात पहिले बघा आपल्याला इथं पाठीमागचा जो मुंड्याचा आपण आकार काढलेला आहे तो सर्वात पहिले इथं कट करायचा आहे। तर पहा इथे जसं आहे तसं मार्किंग केलेलं मी इथं या पद्धतीने कटिंग करून घेते। आणि बघा इथं पेपर पॅटर्नसुद्धा कटिंग करताना एक्स्ट्राची जी कातर असते आपली ती साधी कातर घ्यायची आणि जी आपण कापड कटिंग करतो ती कातर खराब होते, त्यासाठी एक सेपरेट अशी कातर तुम्ही कटिंगसाठी वापरायची आहे। तर इथं बघा आता आपल्याला पुढचा पार्ट आहे त्याची कटिंग इथं करायची आहे, त्यासाठी मार्किंग करूया पहिले। तर बघा इथं गळा रुंदी आहे ती इथं मी 2.5 इंच घेतलेली आहे। इथं तुम्ही 2.25 इंच सुद्धा घेऊ शकता। तर मी इथं 2.5 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा 6 इंच इथं पुढचा गळा आहे त्याची मार्किंग करून घेते। तर बघा या पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा 2.5 इंचावरती मार्किंग केली, हे पहा। आणि इथं गळा काढण्यासाठी आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे। तर पहा असं बॉक्स तयार केला। आता बघा वरून जर मोजलं आपण तर 5 इंच घ्यायचं आणि या पद्धतीने तिथपर्यंत आपल्याला पुढचा जो गळा आहे त्याचा इथं आकार द्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने इथं व्यवस्थित आपण आकार देऊन दिला। आता गळ्याकडील साईडकडे आपल्याला काय करायचं आहे, इथं क्रॉसपट्टीची मार्किंग करायची आहे। तर इथं मी गळ्याकडे 2.5 इंच घेतलेलं आहे माप आणि त्या साईडला मुंड्याकडील बाजूकडे ज्या साईडला आपण फिटिंग टाकतो तर त्या साईडला मी 2 इंच इथं घेतलेलं आहे आणि या पद्धतीने बघा इथं आकार देऊन दिला क्रॉसपट्टीचा। या साईडला 2.5 इंच घेतलं आणि या साईडला आपण 2 इंच घेतलेलं आहे। आता इथं बघा कटोरीसाठी आपण कसं माप टाकायचं असतं, तर इथं बघा मी 5 इंचवरती मार्किंग केली। तर 5 इंच इथं घ्यायचं आहे। तर बघू शकता 4 मापांसाठी बघा 4.5 इंच घ्यायचं आणि जी मोठे मापं आहेत आपली त्यांच्यासाठी इथं मी 5 इंच घेत असते। आता इथून बघा तुम्हाला जर व्यवस्थित इथं कटोरीचा शेप व्यवस्थित काढता येत नसेल तर तुम्ही 2.5 इंच मुंड्याकडून पुढचा जो मुंडा आपला काढलेला आहे, आपण शेप दिलेला आहे, तिथून 2.5 इंचावरती मार्किंग करायची आणि या पद्धतीने बघा कटोरीचा जो शेप आहे तो असा देऊन द्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने 2.25 इंच किंवा 2.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत आपण या पद्धतीने आकार देऊन द्यायचा आहे। तर इथे बघा थोडंसं अजून वरून घेते मी, म्हणजे परफेक्ट असा आपला कटोरीला शेप येऊन जाईल। तर खालचा जो आकार काढलेला होता त्याला क्रॉस करून दिलं मी, म्हणजे कटिंग करताना आपल्या लक्षात राहील। आता इथे बघा पुढचा आणि पाठीमागचा जो पार्ट आहे त्याला सेपरेट करून घेऊया आपण। तर पहा मी या पद्धतीने पट्टीच्या सहाय्याने इथं मी कट करून घेते। आता पाठीमागचा जो पार्ट आहे तो आपण ठेवून देऊया एका साईडला आणि पुढच्या पार्टची कटिंग करून घेऊया। तर सर्वात पहिले काय करायचं, इथं पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो इथं आपल्याला कट करायचा आहे। तर हे पहा या पद्धतीने। तर पहिलं हे काम करायचं की आपण मुंड्याचा आकार सर्वात पहिले कट करायचा। इथं काय होतं की आपण विसरून जर गेलो तर तो शेप राहून जातो।
त्यासाठी आता इथं मी क्रॉसपट्टीची इथं कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर बघा कटोरी आहे तशी आपण मार्किंग केलेली आहे, तर तशी आपण इथं कट करत आहोत. तर पहा या पद्धतीने जशी मार्किंग केलेली आहे आपण त्याच पद्धतीने इथं कटिंग करत आहोत. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर याच पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो करून या पद्धतीने पेपर पॅटर्न तयार करायचा आहे. तर इथं बघा मी ब्लाऊजची उंचीचं माप लिहून घेते, म्हणजे काय होईल की एखादं दुसरं जर मापाचं ब्लाऊज आलं तर मला हे पॅटर्न ठेवून ब्लाऊजची कटिंग करायला सोपं जाईल. आता इथं बघा आपण क्रॉसपट्टी इथं दुसऱ्या पेपरावरती काढून घेऊया. तर बघा इथे छातीची घडी आपली 11 इंच आली होती, तर मी 11.5 इंच इथं क्रॉसपट्टीची मार्किंग केली आणि एका साईडला 3.5 इंच आणि दुसऱ्या साईडला 3 इंच या पद्धतीने आपल्याला मार्किंग करायची आहे. आणि क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला या पद्धतीने तिचा आकार देऊन द्यायचा व्यवस्थित. तर हे बघा इथं लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल. आता इथं बघा व्यवस्थित जसं मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथं क्रॉसपट्टीची कटिंग करायची आहे. तर हे पहा या पद्धतीने कटिंग झालेली आहे. आता इथं आपण बघा बाहीची कटिंग पाहणार आहोत. तर बाहीची कटिंग बघा इथं या पद्धतीने पेपर घेतलेला आहे मी आणि बंद बाजू आहे त्या साईडला मी ब्लाऊजची जी उंची आहे म्हणजे बाहीची तर ती इथं घेतलेली आहे. तर 5 इंच बाही होती, तर अर्धा इंच इथं मी मार्जिन गेड केलेला आहे. आता बघा छातीची घडी आपली किती होती, 11 इंच होती, तर बाहीची घडी टाकताना 10 इंच घ्यायची आहे, म्हणजे 1 इंच मायनस करायचं आहे. तर या पद्धतीने बघा व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आणि इथं बघा बॉक्स तयार करून घेते, म्हणजे आपली बाही आहे ती व्यवस्थित इथं आपल्याला बाहीची मार्किंग करता यावी यासाठी. आता वरून बघा मी इथं 2.5 इंचावरती मार्किंग करते. तर या पद्धतीने तुम्ही 3 इंचसुद्धा घेऊ शकता. आता आतल्या साईडला इथं 2 इंचावरती मार्जिनची इथं लाईन ओढायची आहे, म्हणजे ती 2 इंच आहे ते सर्व साईजसाठी आहे आणि तिरकस अशी लाईन ओढायची आहे बघा. तर मोठं माप असल्याने काय होईल की इथं आपल्याला 3 मार्किंग करायची आहे 2-2 इंचावरती. तर बघू शकता या पद्धतीने 2 इंचावरती मार्किंग केली. लाईन साईज असेल तर तुम्ही इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. आता पुढचा जो आकार आहे पॉईंट आहे त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 आहे त्यांना वरच्या साईडने या पद्धतीने जसं मी दाखवते आहे त्याच पद्धतीने तुम्ही बाहीचा शेप द्यायचा आहे. तर हे बघा, तर इथे बघा किती सोप्या पद्धतीमध्ये आपण इथं मुंड्याचे जे आकार आहे बाहीसाठी ते परफेक्ट असे दिलेले आहे. आणि तुमची जर बाही शिवताना कमी पडत असेल तर तुम्ही याच पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. आता इथं बघा 6.5 इंच मी दंडगेरचं माप घेतलं आणि त्याच पद्धतीने इथं बघा पुढे 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आता आपण कटिंग पाहूया. तर सर्वात पहिले बघा इथं वरचा जो आकार आहे मुंड्याचा तो सर्वात पहिले कट करायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर बघा तिरकस असा होता म्हणजे फिटिंगचा तो इथं कट करायचा. आता इथं बघा बाही ओपन करायची, त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो इथं आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं आपली बाही रेडी झालेली आहे. तर 38 साईजसाठी आहे. तर इथं बघा बाहीची घडी आपण लिहून घेऊया. बाहीची घडी आपण किती घेतली, 10 इंच घेतली, छातीच्या घडीमधून 1 इंच मायनस करून. तर आता इथं बघा आपल्याला कटोरीचं कशी वाढवायची ते पाहायचं आहे. तर खूप सोपी पद्धत आहे. तर इथं बघा आपण 2.5 इंच ब्लाऊजची गळारुंदी घेतली होती, तर तीच गळारुंदी आपल्याला त्या साईडला टाकायचं आहे जसं मी इथं दाखवते आहे तसं. आणि वरून बघा इथं 1.5 इंचावरती मार्किंग केली मी. आणि जसं आपण बघा पुढचा जो गळा असतो त्याला शेप देत असतो, तर त्या पद्धतीने इथं गळ्याचा आकार काढायचा आहे. आता इथं बघा 1.5 इंच घेतलेलं आहे मी, तिथून खालच्या साईडला 5 इंचावरती मार्किंग करायची आहे. आणि तिथून आपल्याला बघा इथं आडवी जी कटोरी आहे आपली ती 8 इंच घ्यायची. त्यासाठी बघा या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची सर्वात पहिले. तर बघा या पद्धतीने. आता इथं बघा आपल्याला आपण 8 इंच घेतलेलं आहे त्याचं मध्य करायचं आहे, म्हणजे त्याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे. आणि तिथूनच आपल्याला ठेवून टेप आहे तो व्यवस्थित वरून ठेवायचा आहे आणि 9 इंचावरती खाली जिथं येईल तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आता खालच्या साईडला बघा हे टोक आहे ते व्यवस्थित जोडायचे जसं मी दाखवते आहे तसं. तर हे पाहू शकता. तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला सहज जमेल अशी सोपी पद्धत मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. आता इथे बघा 2.5 इंच गळारुंदी घेतली, 1.5 इंच वरून खाली घेतलं होतं आपण आणि हे जे अंतर आहे ते 5 इंच घेतलेलं होतं. आता बघा या पद्धतीने आपल्याला कटोरी आहे त्याचा शेप द्यायचा आहे.
तर बघू शकता व्यवस्थित असा आपला इथं कटोरीचा शेप आहे तो आलेला आहे इथं. तर हे पहा. तर बघा सर्वात पहिले आपल्याला इथं आपण साईड पार्ट कट केलेला आहे तर तो ठेवायचा आहे आणि जिथं बघा जे साईड पार्ट आहे तिथं त्याच्या खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे कटोरी आपल्याला. तर जिथं येत असेल तिथं मार्किंग करायची आणि या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची. तर बघू शकता इथं मी या पद्धतीने लाईन ओढून घेतली आणि पहिली जी आपण इथं लाईन ओढलेली आहे ती इथं कट केली मी. तर इथं बघा आपली कटोरी रेडी झालेली आहे. आता कटिंग करून घेऊया आपण. तर पहा जसं आहे तसं इथं मार्किंग केलेलं मी इथं कट करून घेते. तर बघू शकता या पद्धतीने आपली कटोरीसुद्धा रेडी झालेली आहे. तर बघा इथं कुठेही एक्स्ट्राची आलेली नाही. तर हे तुम्हाला हे बघा व्यवस्थित दिसत असेल. तर आपले सर्व पार्ट इथे कटिंग करून झालेले आहे. आता आपण कापडावरती याची कटिंग पाहणार आहोत. तर इथे बघा मी अस्तरचं कापड आहे सर्वात पहिले त्याच्यावर कटिंग करूया आपण. तर बघा सर्व पार्ट आहेत जसे आहे तसे इथं कुठलीही मार्जिंग ॲड न करता आपल्याला या पद्धतीने बघा मार्किंग करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी इथं ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने सर्व पार्ट व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचे जिथं बसत असतील तिथं. आणि कटोरी जी आहे ती तिरकस धाग्यातच आपल्याला कट करायची आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जिचं कटिंग करायची आहे ब्लाऊजची. तर आता बघा इथं साईड पार्ट होता त्याला या पद्धतीने मी कट केला. मार्किंग करायची त्याच्यानंतर कट करायचं आहे आपल्याला. आता इथं बघा बाही आहे ती मी इथं या साईडला ठेवते. तर बघा या पद्धतीने इथं बाहीची मार्किंग करून घेते. मग असं तुम्हाला सांगितलं तसं जिथे ॲडजस्ट होत असेल आपल्याकडून तिथं इथं सर्व पार्ट आहे ते ठेवायचे आहे. आता कटोरीसुद्धा आपल्याला बघा इथं तिरकस धाग्यात ठेवायची आहे. तर हे बघा तर पार्ट इथं क्रॉसपट्टी राहून जाते. तर तसं होऊ नये यासाठी बघा हे बघा तिरकस धाग्यामध्ये इथं मी कटोरी ठेवलेली आहे. कापडसुद्धा व्यवस्थित या पद्धतीने चेक करायचा. त्याच्यानंतर इथं कटिंग करून घ्यायची आहे. तर पहिले बघा सर्व पार्ट आपण इथं कटिंग करून घेऊया. त्याच्यानंतर इथं क्रॉसपट्टी आपण कट करणार आहोत. तर बघा मार्किंग खडूची मार्किंग तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरती मी इथं कटिंग करत आहे. कुठली मार्जिंग एक्स्ट्राची ॲड न करता आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची आहे. तर इथं बघा बाहीसुद्धा आपण व्यवस्थित इथं ठेवून घेतलेली आहे. अस्तर आहे ते खालीवर आहे त्याच्यासाठी मी जसं होतं तसं ठेवलेलं होतं. ते कटिंग करताना एक्स्ट्राचं व्यवस्थित करून घेणार. आता कटोरीसुद्धा इथं आपण कट करत आहोत. आता बघा आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची आहे. तर बघा कापड होतं त्याला मी या पद्धतीने ओपन केलं आणि या पद्धतीने जशी आहे तशी आपल्याला इथं क्रॉसपट्टीची मार्किंग करायची आहे. कारण आपण एक्स्ट्राची क्रॉसपट्टी इथं मार्किंग करूनच कट केलेली आहे त्यासाठी. आता कापडावर सुद्धा बघा इथं डिझाईन दिसत असेल तुम्हाला मोर आहेत त्याचे पाय खालच्या साईडला जिथं मी पाठीमागचा जो पार्ट आहे तो ठेवलेला आहे तिथं आहे त्या साईडला आहे बुवा असं. तर त्याच पद्धतीने आपल्याला सर्व पार्ट आहे ते कट करायचे आहे. फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील. आजच्या व्हिडिओबद्दल काय डाऊट असतील ते सुद्धा मला नक्की कळवा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.